लाहो शेतात विहिरीच्या हे पा एक विहीर आहे इथं, हिच्यात पाणी आहे का नाही हे पा. हे दगड कारण तुम्हाला बांधावर दिसत आहे, तर या शेतात भरपूर दगड असतील असं तुम्हाला वाटते. तर भरपूर दगड होते या शेतात. हे पा किती बारीक दगड आहे, बारीक बारीक गोटे म्हणतात त्याला काही ठिकाणी. तर चला आता पाहूया या शेतातल्या विहिरीत किती पाणी आहे. तर सगळ्यात पहिले आपण आपली उत्सुकता वाढवूया, ह्या विहिरीत किती पाणी असेल बा. तर चला पाहूया. 1x 2x 4x मला पाहू द्या पहिलं. पाणी आहे या विहिरीला 1x 2x आणि 4x. हे बा साईडचे काठ पण काही कोरडे आहे, म्हणजे याच्यात कमीत कमी पाणी असेल टोंगळा इतके. खाली उतरल्यावर ते कमरा इतके होते म्हणजे वरतून अंदाज लावला की तसंच दिसते, खाली गेल्यावर प्रत्यक्ष गाळ गिळ असते विहिरीत. हे पहा असं जोडली आहे विहीर. तर आपण आता दुसरी विहीर पाहणार आहोत 5च मिनिटात. आता ती 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे ती. तर चला वळूया त्या विहिरीकडे. या विहिरीची खासियत म्हणजे या विहिरीला हे पहा पाणी काढायचं सर्व साधन आहे. हे पहा असं फिरवू शकतो आपण. हे पहा हे फिरतंय आणि याला पाणी काढू शकतो. आणि इथं प्रॉपर स्टँड बनवलं आहे. हे पहा होलगी गेली उडून. हे पहा असं इथे. चला वळूया दुसऱ्या विहिरीकडे. हे पहा सूर्योदय किती झालेला आहे आणि आपल्याला 11:50ला कॉलेजला जाणं आहे. तर चला व्हिडिओ बनवण्यात काही अडचण नसते, कारण कुणीही व्हिडिओ बनवू शकतो एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. एक माईक घ्यायचा, माईक म्हणजे माईक आवाज क्रिस्टल क्लिअर आहे यासाठी. हे बा बावळीचं झाड, हे बा याची एक ब्रांच तुटलेली आहे. आता हे 1 मिनिटाच्या इक्वी डिस्टन्सवर आहे. हे बा दगड नदीत उतरलो आहे आपण. हे पहा नदी, हा नदीचा रस्ता आणि हे दगड पहा तुम्ही रस्त्यात. ह्या जर दगडांना तुम्हाला चालायचं म्हटलं तर हे बा इथं कमी झाले आता सध्या ट्रॅक्टरमुळं. तर आपण पोहोचलेलो आहो स्पॉटवर, म्हणजे आपल्या विहिरीजवळ दुसऱ्या. हे बा त्या शेतात डीपी पण आहे. आपण परवा दिवशी तिचा खटका नीट केला होता. तर चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर या विहिरीमध्ये एक हे बा पारवं उडून गेलं. हे पहा इथं घार आहे, गेली पळून गेली. हे पहा 1x 2x. हे पहा 1x 2x 4x. या विहिरीत हे बा आपलं एक बॉटल पडलेली आहे आणि एक स्टीलचा डबा पडलेला आहे. तो काढूया आपण, तो वेगळा भाग आहे. आणि ही विहीर आपली फार मोठी आहे या सर्कलमध्ये. ही बकेट माझ्याकडून पडली होती. हे बा पाहू शकता तुम्ही पिवळ्या कलरची. आणि इथे एक स्टीलचा डबा आहे. हो तुम्हाला दिसतंय का नाही मला कळत नाही, पण हां दिसतंय. हे पहा या साईडला आहे, व्हिडिओच्या मधामध्ये पहा, मध्यबिंदूला पहा त्यामध्ये दिसते. हे पहा तर ही 5 HP मोटर आहे. ही विहीर पावसाळ्यात पूर्ण गच्च भरलेली असते आणि उन्हाळ्यात तिला कमी पाणी असते काही कारणास्तव. तर आपण काय करू आता, ही झाली दुसरी विहीर. तर या विहिरीचे काही डायमेन्शन सांगायची गरज नाही आपल्याला. सर्क्युलर आहे आणि याला रिजेस आहे आणि हिंजेस आहे. तर आता टाईम झाला आहे. हे पहा सूर्योदय. तर चला वळूया. पहा दुरून विहीर कशी दिसते. हे पहा किती अफाट विहीर आहे, मोठी. आपल्या मराठी भाषेत काहीही बोललं जातं, म्हणजे बरेचसे शब्द आहे विहिरीसाठी. विहीर, पाण्याचा मोठा झरा. तर असो चला, तुम्हाला माहीतच असेल आपण कोणत्या शेताकडे वळत आहोत. आपण वळत आहोत बोरवेलवाल्या शेतात. आपण सुरुवाती व्हिडिओ विहिरीवाल्या शेतात बनवला होता. आणि आपण आपल्या जे लाल मातीचं शेत आहे तिच्यात कधी जात नाही, कारण त्यात जास्त कंटेंट आपल्याला मिळत नाही. कंटेंट न मिळाल्यामुळे आपण तिकडे काही वळत नाही. जिकडं कंटेंट तिकडं आपण कंटेंट काढण्यासाठी. हे पहा मी माईक कसा पकडतोय. हे पहा एका बोटात. तर आपण आलेलो आहो बोरवेलवाल्या शेतात. हे पहा आंबा आपला. या आंब्याला दरवर्षी आंबा येत नाही तरी चालतो, पण सावली देतोय तो आपल्याला. हे आपले पाईप त्या आंब्याखालून या आंब्याखाली आणले. इकडे आपला गोरा बांधला जातो. हे पहा. आणि हे बोरवेलवाली शेती आपली. आपल्याकडं थंड थंड पाणी राहण्यासाठी हे पहा इथे एक जार ठेवलेलं आहे, एक बॅरल आहे छोटासा. आणि हे पहा इथं बॉटल पण आहे. इथं पिंक बॉटल आहे. इथं हे पाणी पिण्यासाठी, वन्यजीवनासाठी, प्राणी पक्ष्यासाठी. हे बा इथं काय, इथं अनियन हे लावलेले. इथं हार्वेस्टिंग झालेलं आहे आपला गार्लिक, लसण. आणि हे पहा आपला माळूचा. तुम्हाला दाखवतो मी माळूचा. तुम्हाला माळूच्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपण. ही आहे आपलं हे
पेटीची किल्लीच लागेल आहे त्याला. आणि हाय पोल. ते समोरचे झाडं दिसतात याला शापूची झाडं आहे ते आता आपण थोडे पाहू द्यायचे, ते खायला मस्त लागतात त्याचे सीड. तर चला वळूया आपल्या इकडे कॅनकडे. हे बघ कॅन कसं ठेवलेलं आहे. हे पाण्यासाठी एकदम उत्कृष्ट दर्जाचं सिस्टम बनवलेलं आहे. त्याला थंड थंड पाणी लागतं आहे, त्यांनी इथून घ्यावं. आणि हे या साईडला पण कॅन अटकवलेली आहे. या साईडला अटकावायची होती ती, पण आपण अटकून घेऊया. हे आहे आपला हे तुम्हाला लांबून दाखवतो मी कसा आहे तो. आणि हे कंस आपले जे ज्वारी आहे ते फार मोठाले कंस यावेळेस उपजले आहे. तर चला हे आपला माळूचा. बरेच वर्ष झाले आम्ही माळूचा नव्हता बनवला, कमीत कमी 5-10 वर्ष झाले असतील. कारण आमच्या शेतात माळूचा बनवण्यासाठी जे पीक आवश्यक आहे ते पीकच नव्हतं टाकलं आम्ही. यावर्षी टाकलं आणि यावर्षी चांगलं. हे करड्याचं एक झाड होतं इथं आणि इथं पडेल आहे ते सध्या. हे तर हे आहे ज्वारीचं पीक आहे मुख्य. हे न्यू विठ्ठलची व्हरायटी आहे ही. किती मोठं कणीस आहे, लय मोठाले कणीस आहे. मला तर वाटतं आता हा व्हिडिओ इथंच थांबवावा, कारण हे भरपूर आता तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. कणस पण दाखवलेलं आहे ज्वारीचे. आणि आपलं हे एक झाड आहे, याला म्हणतात करडई. याची करडईची भाजी बनवू शकते जर याचं जे पॉड आहे, याचे पॉड फार नुकीले असतात, काटे असतात त्याला. आणि ते काढल्यानंतर हे याच्यात थोडा जे हे रिक्स घेणं लागते. तर चला वळूया. हे किती मोठाले कंस आहे. याला भरपूर पाणी लागते, त्यामुळे ते मोठाले कंस तयार होतात. हे तुम्ही पाहू शकता. हे किती मोठाले कंस आहे. त्याला इन्फ्लोरेन्सेसमध्ये सध्या ते फुलं पण आहे त्याला 1x 2x 4x. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे पण एक मोठं कणीस आहे. भरपूर कणस आहे आपल्या शेतात. तुम्ही आपल्या फील्ड विजिटला एकदा लँड एरियाला व्हिजिट द्या, म्हणजे शेताला व्हिजिट द्या. तुम्हाला कळेल की ज्वारी कसे मोठाले कणस तुम्ही पाहू शकता. यासाठी आपलं नाव जे आहे राहुल गवई. मला वाटतं आता पाणी द्यायची गरज आहे, कारण हे चिरलं म्हणजे पाणी देणे आवश्यक आहे. तर आता 1-2 दिवसात पाणी द्यायचं सांगतो पप्पाला. हे कारण मी काही पाहत नाही शेत, पप्पाच पाहतात. हे तर हे आहे आपलं ज्वारीचं कणीस. आणि हे पूर्ण ज्वारी होल प्लॉट म्हणजे ज्यामध्ये ज्वारी संपूर्ण ज्वारी येते. आणि प्लांट्स म्हणजे झाडं. हे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.